वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड जिओमेट्री यामधील थर्ड चॅप्टर आपण पाहत आहोत सर्कल. आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 चे रिमेनिंग क्वेश्चन्स म्हणजेच क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 पाहणार आहोत. या आधीचे क्वेश्चन 1 to 3 आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती पण तुम्ही फॉलो करू शकता, कारण की त्यामध्ये बेसिक्स सर्व दिलेले आहे आणि कोणकोणते स्टेटमेंट रिमेंबर ठेवायचे आहेत हे सुद्धा सांगितलेले आहे. ओके, त्यामुळे पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्ही ऑब्झर्व करा, त्यानंतर या व्हिडिओच्या क्वेश्चन 4 पासून तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, क्वेश्चन 4 काय दिलाय? द सर्कल्स विथ सेंटर्स P and Q टच इच अदर ॲट R. A line passing through R meets the circles at A and B respectively. Prove that. यामध्ये 3 आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेले आहे. फर्स्ट आहे सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ. सेकंड आहे ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB. अँड थर्ड आहे फाइंड अँगल RQB इफ अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. आता सेंटर P आणि Q असलेले 2 सर्कल्स एकमेकांना R पॉइंट वर येऊन छेदत आहेत. मी इथे फिगर काढलेली आहे, त्यावरून मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे 2 सर्कल्स आहेत, P सेंटर असलेला आणि Q सेंटर असलेला. ओके, असे 2 सर्कल एकमेकांना R पॉइंट वरती येऊन छेदत आहेत. R पॉइंट मधून गेलेली लाईन दोन्ही सर्कलला A पॉइंट आणि B पॉइंटला येऊन छेदत आहे. ओके, तर खालील गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेल्या आहेत. म्हणजे सेगमेंट AP ही सेगमेंट आणि सेगमेंट BQ ही पॅरलल आहे हे दाखवायचं आहे. त्यानंतर हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर का अँगल PAR म्हणजे इथला अँगल जर का 35 डिग्रीचा असेल तर RQB या अँगलची मेजर किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाच्या सोल्युशनसाठी आपल्याला काही वेळ 9th स्टँडर्ड कडे जावे लागणार आहे. म्हणजे 9th स्टँडर्ड मधील पॅरलल लाईनच्या कंडिशन्स येथे यूज करावे लागणार आहे. ओके, यातील अल्टरनेटिव्ह अँगल टेस्टचा उपयोग आपल्याला इथे करून घ्यावा लागेल. वी नो. आता यामध्ये पॅरलल लाईनची फिगर काढून दाखवते. आपण स्टँडर्ड 9th मध्ये पॅरलल लाईन मध्ये अशा प्रकारची एक फिगर शिकलेलो होतो. ओके, यामध्ये इथे हा झेड तयार होतोय बघा, आणि इथे पण असा झेड तयार होत आहे. अशा वेळेस इथला अँगल आणि इथला अँगल कॉन्ग्रुएंट असतो. याचबरोबर इथला अँगल आणि इथला अँगल कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजेच 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल मेक्स अल्टरनेटिव्ह अँगल्स अँड दॅट अल्टरनेटिव्ह अँगल्स आर इक्वल. ओके, या 2 पॅरलल लाईन आहेत, सपोज A लाईन अँड B लाईन, आणि ही एक लाईन आहे ट्रान्सव्हर्सल. ओके, या ट्रान्सव्हर्सल लाईनमुळे इथे 2 अल्टरनेटिव्ह अँगल तयार झालेले आहे. हा एक अँगल आणि हा एक अँगल. फक्त हे अँगल तयार नाही झाले तर हे कॉन्ग्रुएंट अँगल तयार झालेले आहेत. याचबरोबर इथला अँगल आणि इथला अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट अँगल तयार झालेले आहेत. या फिगरमध्ये सुद्धा APQB पाहिले तर लक्षात येईल बघा, APQB इथे सुद्धा झेड तयार झालेला आहे. म्हणजेच इथे या टेस्टनुसार म्हणजेच अल्टरनेटिव्ह अँगल टेस्टनुसार अँगल APQ आणि अँगल PQB ओके, हे आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवता येते. म्हणजे इथला अँगल आणि इथला अँगल दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला दाखवते. आणि याचबरोबर अँगल ARP आणि अँगल QRB हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवता येईल, बिकॉज ऑपोजिट अँगल्स. याचबरोबर AP आणि PR म्हणजे AP आणि PR या जे 2 साइड्स आहेत त्या सुद्धा इक्वल आहेत हे दाखवता येईल. इथे कोणती थेरी आपल्याला वापरता येईल तर इथे बघा, P हा सेंटर आहे सर्कलचा आणि A हा जो पॉइंट आहे आणि R जो पॉइंट आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती आलेला आहे. म्हणजे AP आणि PR या दोन्हीही सेगमेंट एकाच सर्कलच्या सेगमेंट आहेत. म्हणजेच पॉइंट P पासून सुरू होणाऱ्या या सेगमेंट आहेत, त्यामुळे यांना म्हणता येईल रेडियस. आणि एकाच सर्कलच्या रेडियस कितीही असल्या तरी सुद्धा त्या इक्वल असतात. ओके, आणि याचबरोबर RQ आणि QB म्हणजे RQ आणि QB हे सुद्धा सिमिलर आहे दाखवता येईल, बिकॉज द रेडियस ऑफ द सेम सर्कल. कारण की हा Q जो आहे तो सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि R आणि B हे दोन्ही पॉइंट बघा सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती आलेले आहेत. त्यामुळे RQ आणि BQ हे दोन्हीही रेडियस झालेले आहे या एकाच सर्कलचे. ओके, या तिन्ही गोष्टी दाखवल्या तर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला दाखवता येते. यासाठी आता आपल्याला पहिले
ट्रायंगल एपीआर चा विचार करावा लागेल. ओके, आता डायरेक्ट सोल्युशन कडे वळूया. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट पीक्यू, म्हणजे ही सेगमेंट आणि ही सेगमेंट दोन्हीही पॅरलल आहे हे प्रूव्ह करावं लागणार आहे. ओके, यामध्ये एबीसी मध्ये आपण प्रूव्ह करून दाखवणार आहेत की या दोन्ही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, ए मध्ये आपण फक्त ट्रायंगल एपीआर चा विचार करणार आहोत. ओके, मी इथं म्हणू इन ट्रायंगल एपीआर. यामध्ये काय दिसत आहे तर सेगमेंट एपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीआर. ओके, यामध्ये कारण काय लिहिता येईल आपल्याला, बिकॉज द रेडी ऑफ द सेम सर्कल. त्याच्यामुळे इथे या दोन्हीही सेगमेंट कॉन्ग्रुएंट झाल्या. ओके, कारण लिहायला विसरायचं नाही. रेडी ऑफ द सेम सर्कल. ओके, या ट्रायंगल मध्ये दोन्ही साइड्स इक्वल आहेत, त्यामुळे हा ट्रायंगल आयसोस्केल ट्रायंगल आहे. जेव्हा आयसोस्केल ट्रायंगल असतो तेव्हा त्यांच्या इक्वल साइड समोरील अँगल सुद्धा इक्वल असतात. ओके, म्हणजेच काय, आयसोस्केल ट्रायंगल नुसार ही साइड आणि ही साइड इक्वल आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत. त्यामुळे या साइड समोरील अँगल ए येतोय आणि या साइड समोरील अँगल आर येतोय. म्हणजे मेजर्स ऑफ द बोथ द अँगल्स आर द सेम. अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल PRA. हे कशावरून सिद्ध केलं आपण तर आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. ओके, याला देणार आहोत आपण 1 नंबर. ओके, म्हणजे इथला अँगल आणि इथला अँगल इक्वल आहे हे आपण इथं प्रूव्ह केलं 1 मध्ये. त्यानंतर सेकंड मध्ये बघूया. आता सेकंड साठी इथं बी नंबर द्यावा लागेल. बी मध्ये पाहूया. आता यामध्ये आपल्याला काय दाखवता येईल तर ट्रायंगल QRB चा विचार करावा लागेल. इथला अँगल आणि इथला अँगल कॉन्ग्रुएंट आहे, ते कसं दाखवायचं ते पण पाहूया. या ट्रायंगलचा विचार करत आहोत, ट्रायंगल QRB. इथे म्हणूया इन ट्रायंगल QRB. यामध्ये आता सेगमेंट QR कॉन्ग्रुएंट दाखवता येईल सेगमेंट QB बरोबर. रिजन रेडी ऑफ द सेम सर्कल. ओके, त्यामुळे RQ आणि BQ हे दोन्हीही इक्वल झाले. इथे सुद्धा आयसोस्केल ट्रायंगल थेरमच यूज करावा लागणार आहे. यामध्ये काय सांगितलेलं असतं, एका ट्रायंगलच्या 2 साइड्स इक्वल असतात तेव्हा त्या साइड समोरील अँगलची मेजर ही इक्वल असते. म्हणजे QB समोरील अँगल झाला R आणि RQ समोरील अँगल झाला अँगल B. हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे कसं लिहायचं तर देअरफॉर अँगल QRB congruent angle QBR. Okay, because of isosceles triangle theorem. आणि याला देऊया आपण आता सेकंड नंबर. ओके, आता सी चा विचार करूया. आता ए मध्ये ट्रायंगल एपीआर चा विचार केलेला आहे, बी मध्ये ट्रायंगल QRB चा विचार केलेला आहे. आता सी मध्ये आपण या दोन्ही ट्रायंगलचा विचार करणार आहोत आणि त्यावरून काय काय प्रूव्ह करता येते ते पाहूया. इन ट्रायंगल एपीआर अँड इन ट्रायंगल QRB. यामध्ये आपल्याला अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB दाखवते. पण त्याआधी आपण सेकंड मध्ये काय दाखवलेलं आहे तर QRB हा अँगल आणि इथला QBR हा अँगल इक्वल आहे. ओके, आता दोन्ही ट्रायंगल वरून आपल्याला अँगल PRA आणि अँगल QRB हे दोन्हीही इक्वल आहेत हे दाखवते, बिकॉज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. अँगल PRA congruent angle QRB because both are the vertically opposite angle.
याला देऊया आपण थर्ड नंबर. ओके, आता तिन्ही नंबरच्या इक्वेशनचा विचार करूया. तिन्ही नंबर म्हणजे 1, 2 आणि 3. यामध्ये यावरून आपल्याला लक्षात येत आहे की अँगल PRA कॉन्ग्रुएंट आहे अँगल PAR ला. ओके, ते आपण 1 मध्ये दाखवलं आहे. त्याचबरोबर अँगल PRA कॉन्ग्रुएंट आहे अँगल QRB ला. ओके, म्हणजे ते इथे दिसत आहे अँगल PRA कॉन्ग्रुएंट आहे अँगल QRB ला. म्हणजे हा जो अँगल आहे तो कॉमन आलेला आहे दोन्हीमध्ये, 1 मध्ये आणि 3 मध्ये. PRA आणि PRA हा अँगल कॉमन आलेला आहे 1 मध्ये आणि 3 मध्ये, आणि तो कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे अँगल QRB बरोबर आणि अँगल PAR बरोबर. ओके, पण QRB जो दाखवला आहे आपण कॉन्ग्रुएंट आहे अँगल PRA बरोबर, तो कॉन्ग्रुएंट आपण दाखवलेला आहे अँगल QBR बरोबर. ओके, हे आपण 2 मध्ये दाखवलेले आहे. ओके, म्हणजे ही चारही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करता येईल फ्रॉम 1, 2 and 3. मी इथे म्हणूया फ्रॉम 1, 2 and 3. यावरून आपल्याला सिद्ध करता येईल अँगल PAR. ओके, म्हणजेच कोणता अँगल PAR. इथला अँगल जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे अँगल PRA. ओके, म्हणजे फर्स्ट मध्ये दाखवलेलं आहे तेच मी इथे राईट डाऊन करून घेतलेलं आहे अँगल PAR कॉन्ग्रुएंट टू अँगल PRA. याचबरोबर आता थर्डचा विचार करूया. हे दोन्ही जर का अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर अँगल PRA हा आपण थर्ड मध्ये दाखवलेला आहे कॉन्ग्रुएंट आहे अँगल QRB बरोबर, म्हणजेच अँगल QRB बरोबर इथला, इथे म्हणू अँगल QRB. ओके, याचबरोबर आता सेकंड मध्ये काय दिसत आहे तर अँगल QRB हा कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे अँगल QBR सोबत, म्हणजे इथल्या अँगल सोबत, अँगल QBR सोबत. ओके, म्हणजे हे चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण दाखवलं फ्रॉम 1, 2 आणि 3. आणि ही जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे त्याला देणार आहोत आपण 4 नंबर. आता इथे बघा हा Z तयार झालेला दिसतोय तुम्हाला. Z तयार झालेला आहे आणि याबरोबरच अँगल PAR म्हणजे इथला अँगल हा कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे अँगल QBR सोबत. ओके, इथे दिसत आहे बघा अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR. ओके, म्हणजेच इथे Z पण तयार झालेला आहे आणि याबरोबरच हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट सुद्धा दाखवलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही अँगल अल्टरनेटिव्ह अँगल तयार झालेले आहेत. मग अल्टरनेटिव्ह अँगल टेस्टनुसार जर ही दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर त्यांच्या रिलेटेड असलेल्या साइड्स सुद्धा पॅरलल आहेत. म्हणजेच रिलेटेड साइड्स म्हणजे कोणत्या होतील इथे तर या अँगलची रिलेटेड AP आहे आणि या अँगलची रिलेटेड QB आहेत. या दोन्ही साइड्स एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, मी इथे म्हणूया पहिले इथे म्हणूया मीन्स अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR. ओके, हे दोन्ही आपण पहिल्यांदा ऑप्शन मध्ये टाकलेले आहे. आता इथे आपले जे दोन अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत हे इथं आपण दाखवलं, कारण की अल्टरनेटिव्ह टेस्टनुसार या दोन्ही साइड्स एकमेकांना पॅरलल आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, म्हणजेच अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR हे जर का असतील तर इथे Z पण तयार झालेला आहे आणि हे जर का दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर अल्टरनेटिव्ह अँगल टेस्टनुसार जर ही दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर त्यांच्या रिलेटेड असलेल्या साइड्स सुद्धा पॅरलल आहेत. त्यामुळे इथे म्हणू देअरफॉर सेगमेंट AP अँगल PAR शी रिलेटेड असलेली साइड आहे AP आणि अँगल QBR च्या रिलेटेड असलेली साइड आहे BQ. त्यामुळे सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ बिकॉज ऑफ अल्टरनेटिव्ह अँगल टेस्ट. ओके, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं क्वेश्चन 1 मध्ये, ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे इथं म्हणूया हेन्स प्रूव्ह. म्हणजे फक्त इथे आपल्याला काय सांगितलं होतं AP पॅरलल BQ दाखवायला सांगितलं होतं. त्यासाठी आपल्याला काय काय सिद्ध करावं लागले त्यासाठी आपण 3 पार्ट करून घेतले A, B आणि C. A मध्ये फक्त ट्रायंगल APR चा विचार केला आणि त्यावरून ही दोन्ही अँगल आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार कॉन्ग्रुएंट आहे हे दाखवलं. त्याचप्रमाणे B मध्ये फक्त या ट्रायंगलचा विचार केला, त्या ट्रायंगल मध्ये ही दोन्हीही अँगल आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं. त्याचप्रमाणे C मध्ये या दोन्ही ट्रायंगलचा विचार करून व्हर्टिकली ऑपोजिट अँगल नुसार हे दोन्हीही अँगल आपण कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं. ओके, त्यामुळे फ्रॉम 1, 2 आणि 3 नुसार आपण दाखवलं की हे 4 अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. जर का हे 4 अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत तर आपल्याला सिद्ध करायला काय सांगितलं होतं तर AP पॅरलल BQ. मग त्याच्याशी रिलेटेड असलेलं इथे आपण अल्टरनेटिव्ह अँगल टेस्टची मदत घेतली. त्यामुळे हे दोन्ही अँगल आपण कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं होतं 4 मध्ये, ते वेगळे दाखवले आणि त्यानुसारच
अल्टरनेटिव्ह अँगल टेस्टनुसार हे दोन्हीही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत हे आपण प्रूव्ह केलं. ओके, नेक्स्ट पाहूया. आता सेकंडमध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, तर ही दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. ओके, आता ही दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला सिमिलरिटी टेस्टचा वापर करावा लागेल. म्हणजे मागच्या क्वेश्चनमध्ये आपण 4 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवले होते. ओके, त्यानुसार मग जर का विचार केला तर AA टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील. आता मागच्या क्वेश्चनमध्ये जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते आपण प्रूव्ह केलेले आहेत. याचबरोबर ही दोन्हीही अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेले होते. ओके, त्यामुळे मी इथं मार्किंग करून दाखवलेले आहेत. याचबरोबर या सर्कलचे हे दोन्ही सेगमेंट इक्वल आहेत, कारण की एकाच सर्कलचे दोन्ही रेडियस आहेत. त्याचबरोबर या सर्कलचे हे दोन रेडियस आहेत, त्यामुळे RQ आणि BQ हे दोन्ही इक्वल आहेत. ओके, मग इथे AA टेस्टनुसार दोन्हीही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपण दाखवणार आहोत. इथे सुरुवातीला आपल्याला म्हणायचं आहे, आता मी हे मागचं लिहूनच दिलेलं आहे, पण इथं सोल्युशन परत आपण करत आहोत, त्यामुळे मग इथं ही इन्फॉर्मेशन परत राईट डाऊन करावी लागेल. ओके, ही चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, इथं मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. हे कशावरून सिद्ध केलं ते इथं म्हणू फ्रॉम क्वेश्चन 1 यामधील 4th नंबर. ओके, आता या दोन्ही ट्रायंगलचा विचार करायचा आहे, त्यामुळे इथं म्हणू इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB. यामध्ये अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QRB. ओके, PAR म्हणजे इथला अँगल आणि QRB म्हणजे इथला अँगल, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे अँड अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QBR. ओके, म्हणजेच कोणते तर PRA म्हणजे कोणता, PR हे इथला आणि QBR म्हणजे इथला. त्यामुळे इथं आपण म्हणूया फ्रॉम इक्वेशन 4. ओके, मग एकाच ट्रायंगल मधील जर का दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर AA टेस्ट ऑफ सिमिलरिटीनुसार आपण प्रूव्ह करू शकतो की ही दोन्हीही ट्रायंगल सिमिलर आहेत. ओके, मग इथं म्हणू देअरफॉर बाय AA टेस्ट. AA म्हणजे काय तर अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी we prove triangle APR similar triangle RQB. ओके, हे आपण सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे इथं म्हणू हेन्स प्रूव्ह. हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलं होतं ते इथे बघा, मी परत क्वेश्चन लिहून टाकते. ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB. याचे सुद्धा सोल्युशन एकदम इझी आहे. अगदी इझिली आपण प्रूव्ह करणार आहोत की मेजर ऑफ द RQB किती आहे. आता इथे बघा, हे 4 अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवलेले होते, त्यामुळे यापैकी कोणत्याही अँगलची जर का मेजर विचारली असती तर आपण डायरेक्टली सांगितलं असतं फ्रॉम क्वेश्चन 1 इक्वेशन 4 वी प्रूव्ह दॅट 4 अँगल्स मेजर आर द 35 डिग्री. ओके, इथे जे जे कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत त्यांची सर्वांची मेजर आहे 35 डिग्री, पण आपल्याला RQB विचारलेला आहे, म्हणजे इथल्या अँगलची मेजर विचारलेली आहे. हे चारही अँगल इक्वल आहेत हे आपल्याला माहित आहे, पण इथे थर्ड क्वेश्चनचं आपण सोल्युशन करत आहोत, त्यामुळे इथे परत एकदा राईट डाऊन करून घ्यावं लागेल. ओके, मी इथं म्हणूया. ओके, आणि यामध्ये आपल्याला न्यू इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री, ते पण इथे लिहून टाकू. अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री गिवन इन द क्वेश्चन. ओके, त्यामुळे हे चारही अँगलची मेजर किती आहे तर 35 डिग्री, ते पण इथं राईट डाऊन करू. देअरफॉर अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA इज इक्वल टू अँगल QRB इज इक्वल टू अँगल QBR इज इक्वल टू 35 डिग्री. आता इथे आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ते इथला अँगल आहे. इथला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, अँगल RQB.
त्यामुळे हा अँगल कोणत्या ट्रायंगलमध्ये आहे तर RQB या ट्रायंगलमध्ये आहे. त्यामुळे आता आपण फक्त याच ट्रायंगलचा विचार करणार आहोत. ओके, मी इथं म्हणूया इन ट्रायंगल QBR म्हणू लागलो तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे आणि त्याची मेजर आहे 35 डिग्री. ओके, ते इथं दाखवलेले आहे. ते परत एकदा आपल्याला इथं राईट डाऊन करायचं आहे, कारण की इथे आपण आता फक्त या ट्रायंगलचा विचार करत आहोत. अँगल QBR इज इक्वल टू 35 डिग्री अँड अँगल QRB इज इक्वल टू 35 डिग्री. ओके, आता एकाच ट्रायंगल मधील दोन अँगलची मेजर आपल्याला माहित आहे. त्यावरून आपल्याला थर्ड अँगलची मेजर सहज फाइंड आउट करते. कशावरून तर इथे प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल इथं वापरायची आहे, म्हणजेच अँगल ऍडिशन टेस्ट. यामध्ये काय शिकलो आहोत आपण, एका ट्रायंगल मधील 3 अँगलच्या मेजरची ऍडिशन जर का केली तर ती 180 असते. ओके, त्यामुळे इथं आपण म्हणू मेजर ऑफ द अँगल QBR प्लस मेजर ऑफ द अँगल QRB प्लस मेजर ऑफ द अँगल RQB. ओके, हे जे तिन्ही अँगल आहेत ते या ट्रायंगलचे आहेत. त्यामुळे यांची ऍडिशन जर का केली तर यांची ऍडिशन होईल 180 डिग्री. ओके, इथं म्हणूया फक्त प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता या दोघांची आपल्याला मेजर्स माहित आहे, त्यामुळे इथं म्हणू QBR इज इक्वल टू 35 डिग्री प्लस QRB इज इक्वल टू 35 डिग्री. मी इथे प्लस मेजर ऑफ अँगल RQB इज इक्वल टू 180. ओके, या दोघांची ऍडिशन म्हणजे 35 प्लस 35 70 प्लस मेजर ऑफ अँगल RQB इज इक्वल टू 180. म्हणजेच देअरफॉर मेजर ऑफ अँगल RQB इज इक्वल टू 180. इथले 70 इकडे आल्यानंतर मायनस होतील. देअरफॉर मेजर ऑफ अँगल RQB इज इक्वल टू 110 डिग्री. हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं, त्यामुळे इथं म्हणून हेन्स प्रूव्ह. ओके, आता 110 म्हणजे इथल्या अँगलची मेजर आहे 110 प्लस 35 इज इक्वल टू जर का केली तर 180 येत आहे. म्हणजेच आपण जे आन्सर काढलेलं आहे ते अगदी करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन 5. क्वेश्चन 5, in the figure the circles with centers A and B touch each other at E. Line L is a common tangent which touches the circles at C and D respectively. Find the length of segment CD if the radii of the circles are 4 cm and 6 cm. या फिगर मध्ये 2 सर्कल्स एकमेकांना बाहेरून जॉईंट होत आहेत पॉइंट E जवळ. लाईन L ही टँजंट असून ती दोन्ही सर्कलला पॉइंट C आणि D जवळ येऊन छेदत आहे. ओके, सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असेल तर सेगमेंट CD ची लेंथ किती. ओके, म्हणजे इथे या फिगर मध्ये आपल्याला सेगमेंट CD म्हणजे पॉइंट C पासून पॉइंट D पर्यंत लेंथ किती आहे हे आपल्याला विचारलेले आहे. ओके, आणि ही दोन्ही सर्कल बघताय तुम्ही, या सर्कलचा सेंटर आहे A, या सर्कलचा सेंटर आहे B. ही दोन्ही सर्कल एकमेकांना E पॉइंटला येऊन छेदत आहेत एक्सटर्नली. ओके, आणि लाईन L जी आहे ती ह्यांची टँजंट आहे. आता पॉइंट A पासून जर का आपण रेडियस काढली तर ती आहे 4 सेंटीमीटर. पॉइंट B पासून जर का रेडियस काढली तर ती आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला इथली लेंथ विचारलेली आहे, फाइंड द CD. यासाठी आता पहिल्यांदा आपल्याला या फिगर मध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. पॉइंट A आणि B आपण जॉईन करून घेऊया. ओके, याचबरोबर दोन्ही सर्कलचे रेडियस AC आणि BD जॉईन करू, म्हणजे AC आणि BD. त्यामुळे इथे एक आपल्याला क्वाड्रिलॅटरल मिळेल. ओके, त्यामुळे पहिल्यांदा हे सर्व पॉइंट मी जॉईन करून घेते. पॉइंट A टू B, त्यानंतर रेडियस AC, रेडियस BD. दोन्ही सर्कलचे रेडियस मी जॉईन करून घेतलेले आहे AC आणि BD. याचबरोबर दोन्ही सर्कलचे सेंटर सुद्धा जॉईन करून घेतलेले आहेत A आणि B. आता याबरोबर अजून एक आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे आहे. इथला जो पॉइंट आहे पॉइंट A, यावरून आपल्याला BD वरती एक परपेंडिक्युलर काढून घ्यायचा आहे. जो पॉइंट तयार होत आहे त्याला मी O नाव देत आहे. आणि अर्थातच इथे परपेंडिक्युलर काढल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. ओके, पहिल्यांदा आता कन्स्ट्रक्शन आपण काय काय केलेलं आहे ते इथं राईट डाऊन करून घेऊ. इथे म्हणू कन्स्ट्रक्शन. यामध्ये पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे तर
ड्रॉ सेगमेंट AC, सेगमेंट BD, सेगमेंट AB, ब्रॅकेट मध्ये म्हणूया सेगमेंट AE अँड सेगमेंट EB. ओके, म्हणजे सेगमेंट AB इज इक्वल टू काय झाली, सेगमेंट AE प्लस सेगमेंट EB. त्यानंतर दुसरं कन्स्ट्रक्शन काय केलं आपण, तर ड्रॉ सेगमेंट AO परपेंडिक्युलर सेगमेंट BD. BD वरती परपेंडिक्युलर काढलेला आहे फ्रॉम द पॉइंट A. एक जिओमेट्रिक फिगर आपल्याला मिळाली आहे, ती म्हणजे कोणती, तर बघा इथे क्वाड्रिलॅटरल शेप आपल्याला मिळालेला आहे, क्वाड्रिलॅटरल CABD. आणि याबरोबरच एक राईट ट्रायंगल मिळालेला आहे, ट्रायंगल ABO. यामध्ये इथला जो अँगल आहे अँगल AOB हा 90 डिग्रीचा असल्यामुळे इथे हा जो ट्रायंगल मिळालेला आहे तो राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. त्यामुळे इथे आपण विचार करणार आहोत फक्त या ट्रायंगलचा, ट्रायंगल AOB चा. ओके, या ट्रायंगलचा विचार करून पायथागोरस थेरम यूज करून AO फाइंड आउट करून घेऊ शकतो. त्यानंतर क्वाड्रिलॅटरलचे ऑल अँगल्स 90 डिग्री आहेत हे प्रूव्ह करून रेक्टँगल प्रूव्ह करूया. त्यानंतर रेक्टँगलची प्रॉपर्टी यूज करून लेंथ ऑफ CD सहज फाइंड आउट करू शकता येईल. ओके, त्यासाठी पहिल्यांदा या ट्रायंगलचा विचार करायचा आहे, ट्रायंगल AOB, आणि यामध्ये हा अँगल जो आहे तो आहे 90 डिग्रीचा. ओके, इथे आपल्याला AO ची लेंथ फाइंड आउट करून घ्यायची आहे. म्हणून सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये पहिल्यांदा लाईन L चा विचार करूया. लाईन L परपेंडिक्युलर लाईन BD होईल. ओके, कारण की इथे आपल्याला लाईन L ही टँजंट दाखवलेली आहे आणि याचबरोबर लाईन L परपेंडिक्युलर लाईन AC सुद्धा होईल, कारण की या दोन्ही सर्कलची ही टँजंट दाखवलेली आहे लाईन L. ओके, मग इथे सोल्युशन मध्ये आपण म्हणूया लाईन L परपेंडिक्युलर सेगमेंट BD अँड लाईन L ऑल्सो परपेंडिक्युलर सेगमेंट AC. कारण लिहायला विसरायचं नाही, बिकॉज टँजंट थेरम. ओके, त्यामुळे इथे काय म्हणता येईल आपल्याला, अँगल ACD आणि अँगल ODC हे दोन्हीही 90 डिग्रीचे आहेत. ओके, मग त्यामुळे इथे म्हणू अँगल ACD इज इक्वल टू अँगल ODC इज इक्वल टू 90 डिग्री. हे कशामुळे सिद्ध झालं, कारण की ह्या दोन्ही सेगमेंट या लाईन L वरती परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे इथं जो अँगल तयार झालेला आहे तो आहे 90 डिग्रीचा. म्हणजे इथला अँगल झाला 90 डिग्रीचा आणि इथला पण अँगल झाला 90 डिग्रीचा. याबरोबरच आपल्याला हा जो अँगल आहे अँगल AOD हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे, कारण की आपण हे तसं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्यामुळे इथं म्हणू अँगल AOB इज ऑल्सो इक्वल टू 90 डिग्री बिकॉज AO परपेंडिक्युलर BD. ओके, आता हे तिन्ही अँगल आपण 90 डिग्रीचे दाखवले आहेत, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आता क्वाड्रिलॅटरल AODC चा आपण विचार करणार आहोत, म्हणजेच AODC या क्वाड्रिलॅटरलचा विचार करणार आहोत. इन क्वाड्रिलॅटरल AODC आता यामध्ये हे तिन्ही अँगल 90 डिग्रीचे आहेत. क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, क्वाड्रिलॅटरल मधील सर्व अँगलची जर का ऍडिशन केली तर ती असते 360 डिग्री. त्यामुळे इथे आपण या प्रॉपर्टीचा आपण उपयोग करून घेऊ. ओके, मग त्यामुळे इन क्वाड्रिलॅटरल AODC अँगल AOD प्लस अँगल ODC प्लस अँगल ACD अँड प्लस अँगल OAC इज इक्वल टू होईल 360 डिग्री बिकॉज प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सर्व कोणांची ऍडिशन जर का केली तर ती असते 360 डिग्री. इथे सर्व कोण म्हणजे सर्व अँगल कोणकोणते आहेत, तर अँगल AOD प्लस अँगल ODC प्लस अँगल ACD प्लस अँगल OAC. ओके, हे चारही अँगलची ऍडिशन जर का केली तर 360 डिग्री.
यापैकी आपल्याला 3 अँगल्स माहित आहेत, त्यांची मग मेजर्स इथं राईट डाऊन करून घेऊ. पहिल्या तिन्ही अँगलची मेजर्स आपल्याला माहित आहे 90 डिग्री, इथे 1 मध्ये मी दाखवलेले आहे, त्यामुळे इथं म्हणू देअरफॉर 90 + 90 + 90. अँगल AOC माहित नाहीये, त्यामुळे अँगल OAC इज इक्वल टू 360. या सर्वांची ॲडिशन 9 1 जार 9, 9 2 जार 18, 9 3 जार 27 प्लस 0 म्हणजे 27 0 प्लस अँगल OAC इज इक्वल टू 360. देअरफॉर अँगल OAC इज इक्वल टू 360 मायनस होतील 270. देअरफॉर अँगल OAC इज इक्वल टू या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे मिळाले आपल्याला 90 डिग्री. ओके, म्हणजे या क्वाड्रिलॅटरलचा फोर्थ अँगलची मेजर सुद्धा आपल्याला मिळाली, ती आहे 90 डिग्री. ओके, म्हणजे इथला अँगल जो आहे तो सुद्धा झालेला आहे 90 डिग्रीचा. इथं काय दिसतंय बघा, या क्वाड्रिलॅटरलचे सर्व अँगल्स हे 90 डिग्रीचे आहेत. म्हणजेच इन क्वाड्रिलॅटरल AODC ऑल अँगल्स आर 90 डिग्री मेजर्स. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल AODC इज अ रेक्टँगल. हे आपण प्रूव्ह करू शकतो, कारण की रेक्टँगलची प्रॉपर्टी काय सांगते, तर रेक्टँगलचे ऑल अँगल्स म्हणजेच रेक्टँगलचे 4 अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात. मी इथे हा क्वाड्रिलेटर काय दाखवत आहे, ही सर्व अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. त्यामुळे हा नुसता क्वाड्रिलेटर नसून रेक्टँगल आहे. म्हणजे मराठीमध्ये जर का सांगायचं झाला तर हा फक्त चौकोन नसून हा आहे आयत. त्यामुळे इथे म्हणूया इन क्वाड्रिलॅटरल AODC ऑल अँगल्स आर 90 डिग्री मेजर्स. Therefore, quadrilateral AODC is a rectangle. आता पुढच्या सोल्युशनसाठी जागा नाहीये, त्याच्यामुळे मी हे सर्व पुसून घेते. जी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं माहिती झालेली आहे ती मी इथं फिगरमध्ये दाखवलेली आहे, त्यामुळे इकडचा भाग मी पुसून घेते. आता इथे या सर्कलमध्ये या दोन्ही रेडियस आहेत बघा, म्हणजे CA आणि AE. ओके, बिकॉज द रेडियस ऑफ द सेम सर्कल. याचबरोबर BD आणि BE हे सुद्धा एका सर्कलचे रेडियस आहेत, त्यामुळे या दोन्ही सेगमेंट इक्वल आहेत. मग इथे आपल्याला तीच गोष्ट राईट डाऊन करायची आहे. AC इज इक्वल टू AE. एका सर्कलची आपल्याला रेडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर. हा जो सर्कल आहे तो छोटा आहे, त्याच्यामुळे ह्याची रेडियस होईल 4 सेंटीमीटर. त्याचबरोबर दुसरा मोठा सर्कल जो आहे त्याचे रेडियस आहेत BE आणि BD आणि त्याची आपल्याला रेडियस दिलेली आहे 6 सेंटीमीटर. ओके, इथं म्हणूया रेडियस ऑफ द सेम सर्कल. ओके, आणि ही जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याला आपण देणार आहोत थर्ड नंबर, इक्वेशन नंबर 3. आता रेक्टँगलची प्रॉपर्टी आपण विचारात घेऊया. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून BO ची लेंथ आपल्याला काढता येईल का, तर नक्कीच काढता येईल. कशावरून, तर इथे बघा, ऍज पर द प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल ब्रीड ऑफ अ रेक्टँगल आर द कॉन्ग्रेंट. म्हणजे ब्रीड इथे कोणते आहेत, तर CA आणि OD या इक्वल आहेत. आणि ब्रीड आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. ते आपल्याला ब्रीड दिलेली नाहीये, पण रेडियस दिलेली आहे. आता रेडियस ही जी आहे CA ती आपल्याला 4 सेंटीमीटर माहित आहे. ओके, मग हे जर का 4 सेंटीमीटर असेल तर या रेक्टँगलची दुसरी जी ब्रीड आहे DO ती सुद्धा आहे 4 सेंटीमीटर. पण BD जी आहे ती आहे दुसऱ्या सर्कलची रेडियस आणि ती आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर. त्यामुळे 6 मधून DO ची लेंथ आपण जर का सबट्रॅक्ट केली तर आपल्याला मिळेल लेंथ ऑफ द BO. ओके, मग त्यामुळे इथे प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगलचा वापर करूया. इथं म्हणून as per the property of a rectangle bread of a rectangle are congruent. एकाच रेक्टँगलची म्हणजे एकाच आयताची रुंदी जी असती ती इक्वल असती, कॉन्ग्रुएंट असती. मग इथे हा जो बनलेला आहे तो रेक्टँगल बनलेला आहे, हे आपण आता प्रूव्ह केलेलं होतं. ओके, इक्वेशन 2 मध्ये. मग इक्वेशन 2 मध्ये जर का सिद्ध झालेलं आहे की हा रेक्टँगल आहे, तर इथे
सी ए पूर्ण दिसत आहे ती आहे 4 सेंटीमीटर बिकॉज द रेडियस ऑफ द स्मॉल सर्कल. मग हा जर का 4 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरची ती ब्रीड कोणती आहे, ओडी, ती सुद्धा 4 सेंटीमीटर असणार आहे. पण डी ओ बी हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनीवरती आलेले आहेत, म्हणजेच बीडी इज इक्वल टू बीओ प्लस डीओ. बरोबर. मग असा जर का विचार केला तर बीडी तर आपल्याला माहित आहे 6 सेंटीमीटर बिकॉज द रेडियस ऑफ द बिग सर्कल इज द 6 सेंटीमीटर अँड ब्रीड इज द 4 सेंटीमीटर. AC is equal to OD is equal to 4 centimeter from 3 and BD is equal to 6 centimeter radius of the big circle. त्यामुळे इथे from 3 नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके. त्यामुळे and BO is equal to BD minus OD होईल because B डॅश O डॅश D. अजून एक इथं स्टेप तुम्ही घेऊ शकता. जर का बीडी काढायची आहे तर बीडी इज इक्वल टू ओडी प्लस बीओ करून घेऊ शकता. त्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्हाला काय करता येईल तर बीओ इज इक्वल टू बीडी मायनस ओडी घेता येईल. पण एक स्टेप मी इथं काढलेली आहे, काहीच लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट मी बीओ काढत आहे. त्यामुळे बीओ म्हणजे काय तर मोठ्या रेडियस मधून छोटी रेडियस आपण सबट्रॅक्ट करत आहोत किंवा मोठ्या रेडियस मधून ब्रीड तिथं सबट्रॅक्ट करत आहोत. त्यामुळे इथे मी डायरेक्ट घेतलं. ओके. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर बीओ इज इक्वल टू बीडी आहे 6 मायनस ओडी आहे 4. देअरफॉर बीओ मिळाली आपल्याला 2 सेंटीमीटर. ओके. आणि याला देऊया इक्वेशन नंबर 4. ओके. आता पुढे काय घ्यायचं आहे आपल्याला तर बघा, द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. हे आपल्याला माहित आहे. हे आहे रिमेंबर स्टेटमेंट जे आपण पार्ट 1 मध्ये शिकलेलो आहोत. इथे जर का एक्सटर्नली टच सर्कल दिलेले असतील तर त्याचे स्टेटमेंट काय आहे, इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडी. बरोबर. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ए टू सेंटर बी जर का काढायचं असेल तर आपल्याला काय काढावं लागेल तर सम ऑफ द बोथ द रेडियस म्हणजे एई प्लस ईबी जर का आपण काढलं तर आपल्याला लेंथ ऑफ द एबी मिळून जाईल. ओके. आता ही इन्फॉर्मेशन सगळी मी पुसून टाकते. इथे काय पाहिलेलं आहे आपण, बीओ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. मी इथं राईट डाऊन करून घेते. 2 सर्कल्स एक्सटर्नली टच होत असतात तेव्हा त्यांची प्रॉपर्टी काय असती ती इथं मी लिहून घेतलेली आहे, म्हणजे त्याचं स्टेटमेंट लिहून घेतलेलं आहे. याचबरोबर आपल्याला माहित आहे द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट म्हणजे इथं ई पॉईंट जो आहे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो इथे जॉईन झालेला आहे. तर टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कोणता तर इथला ई पॉईंट जो आहे तो आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. या सर्कलचं सेंटर ए आणि या सर्कलचं सेंटर बी हे दोन्ही जॉईन केल्यानंतर इथे हा जो पॉइंट आहे ई तो निर्माण झालेला आहे त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जेव्हा दोन्ही सर्कल एकमेकांना टच होत असतात आणि जेव्हा आपण हे सेंटर जॉईन करतो तेव्हा क्रिएट झालेला पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट. ओके. याबरोबर आता हे दोन्ही सर्कल एकमेकांना एक्सटर्नली म्हणजे बाहेरून टच होत आहेत तेव्हा त्याचं स्टेटमेंट काय असतं, इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे फ्रॉम सेंटर ए टू सेंटर बी हा जो डिस्टन्स आहे तो जर का आपल्याला काउंट करायचा असेल तर तो डिस्टन्स असतो डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडी. म्हणजे ही एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस आहे. ही रेडियस आपल्याला माहित आहे 4 सेंटीमीटर आणि ही रेडियस आपल्याला माहित आहे 6 सेंटीमीटर. ओके. गिवन इन द क्वेश्चन. त्यामुळे या दोघांची जर का सम केली तर आपल्याला मिळत आहे AB. आता AB काढण्याची का गरज आहे कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ द सीडी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की हा जो आहे AODC हा आहे रेक्टँगल. त्यामुळे AB ची जर का लेंथ काढली तर पायथागोरसच्या थेरीनुसार आपल्याला AO ची लेंथ सुद्धा काढता येईल आणि AO ची जर का लेंथ काढली तर CD ऑटोमॅटिकली आपल्याला मिळून जाईल बिकॉज द प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल. ओके. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला AB ची लेंथ काढावी लागेल, त्यानंतर पायथागोरस थेरीचा यूज करून AO काढूया, त्यामुळे CD आपल्याला सहजरित्या काढते. ओके. मग इथे वर्किंग काय होईल आपलं, पहिल्यांदा हे तिन्ही पॉइंट एकाच लाईनीवरती आहेत हे आपल्याला दाखवावं लागेल. त्यामुळे इथे म्हणूया हियर A डॅश E डॅश B. देअरफॉर AB इज इक्वल टू
AE plus EB. AE plus EB. Therefore AB is equal to AE दिलेली आहे 4 रेडियस ऑफ द स्मॉल सर्कल प्लस EB दिलेली आहे 6 रेडियस ऑफ द बिग सर्कल. इथे म्हणूया फ्रॉम 3. ओके, 3 मध्ये काय दाखवलेलं आहे बघा, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन दिलेलं होतं तेच मी इथं राईट डाऊन करून दिलेलं आहे. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 तुम्हाला इझिली दिसेल यासाठी मी हे परत एकदा राईट डाऊन करून घेतलेलं आहे. ओके, त्यामुळे इथे मी आली AB इज इक्वल टू 4 + 6 इज इक्वल टू 10. युनिट दिलेला आहे सेंटीमीटर, त्यामुळे AB मिळाली आपल्याला 10 सेंटीमीटर. आता ट्रायंगल AOB चा विचार करायचा आहे. AB ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 10 सेंटीमीटर. याबरोबरच OB सुद्धा आपल्याला माहित आहे 2 सेंटीमीटर. ओके, इथं 4 मध्ये आपण दाखवलं होतं. इथं म्हणूया इन ट्रायंगल AOB. यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे तर अँगल AOB हा जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. ओके, कारण की AO आपण परपेंडिक्युलर काढलेला होता BD वरती, त्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला होता. त्यामुळे AOB मिळालेला आहे 90 डिग्री. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे AB आत्ता आपण फाइंड केला तो आहे 10 सेंटीमीटर आणि याबरोबरच BO सुद्धा आपल्याला माहित आहे 2 सेंटीमीटर. ते आपण 4 मध्ये पाहिले. ओके, आता या सर्व इन्फॉर्मेशनचा विचार करून आपण पायथागोरस थेरमचा यूज करणार आहोत. इथं म्हणू बाय पायथागोरस थेरम. यामध्ये काय असतं तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू अनदर 2 साइड स्क्वेअर सम. म्हणजे इथे हायपोटेन्यूज काय होईल तर इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे AB झाला हायपोटेन्यूज. AB स्क्वेअर इज इक्वल टू अनदर 2 साइड्स कोणते आहेत AO आणि BO यांची स्क्वेअरची सम. AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. यापैकी AB ची लेंथ आणि BO ची लेंथ आपल्याला माहित आहे, त्यामुळे इथं पुट करूया. AB आहे 10 स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू AO स्क्वेअर आपल्याला काढायची आहे प्लस BO आपण फाइंड आउट केलेली आहे 2 सेंटीमीटर, त्यामुळे 2 चा स्क्वेअर. देअरफॉर 10 × 10 100 इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस 2 × 2 4. Therefore 100 - 4 is equal to AO square. Therefore 96 is equal to AO square. ओके, इथला स्क्वेअर घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही साइड स्क्वेअर रूट मध्ये घ्यावे लागतील. मी इथं म्हणू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both the sides. Therefore 96 येतील स्क्वेअर रूट मध्ये आणि AO स्क्वेअर सुद्धा येईल स्क्वेअर रूट मध्ये. त्यामुळे इथला स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे फक्त राहिले इंटू स्क्वेअर रूट 96 इज इक्वल टू AO. ओके, आता AO म्हणजेच काय तर आता ह्यांची साईडची मी आदला बदल करून घेते. AO इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 96. इकडं देअरफॉर न म्हणता दॅट इज म्हणू दॅट इज AO इज इक्वल टू 96. आता 96 चा स्क्वेअर रूट आपल्याला काय आहे ते परफेक्टली माहित नाही, त्यासाठी आपल्याला त्याचे फॅक्टर्स काढावे लागतील. देअरफॉर AO इज इक्वल टू 96 2 ने त्याला पहिले डिवाइड करूया. 2 4 जार 8 2 8 जार 16 परत 2 2 जार 4 2 4 जार 8 2 1 जार 2 2 2 जार 4 2 6 जार 12 2 3 जार 6 आणि 3 1 जार 3. ओके, म्हणजे 1 2 3 4 5 टाइम्स 2 आहेत आणि 1 टाइम 3 आहे. ओके, मी ते फॅक्टर्स मध्ये आपण कसं लिहिणार 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3 5 टाइम्स 2 आणि 1 टाइम 3. आता यापैकी पेअर कोणते होतील बघा तर याची एक पेअर होईल आणि याची एक पेअर होईल, कारण की 2 टाइम्स 2 आलेले आहेत 2 टाइम्स 2 आलेले आहेत, याची पेअर घेतली त्यामुळे ही पेअर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढून घेऊ. देअरफॉर AO इज इक्वल टू स्क्वेअर रूटच्या बाहेर यापैकी एक पेअर आली आणि यापैकी एक पेअर आली म्हणजे 2 × 2. स्क्वेअर रूट मध्ये राहिले 2 × 3. ओके, देअरफॉर AO
इज इक्वल टू 2 2 जार 4 आणि स्क्वेअर रूट मध्ये राहतील 2 3 जार 6. AO आपल्याला मिळालेली आहे 4 स्क्वेअर रूट 6. युनिट इथे दिलेलं आहे सेंटीमीटर, त्यामुळे सेंटीमीटर. ओके, पुढच्या सोल्युशनसाठी इथं आता जागा नाहीये, त्याच्यामुळे मी हे राईट साइड पुसून घेते. फिगर मध्ये जी इन्फॉर्मेशन आता मिळाली होती ती मी इथे राईट डाऊन करून घेतलेली आहे. लेंथ ऑफ द AO इज इक्वल टू 4 स्क्वेअर रूट 6 सेंटीमीटर. याचबरोबर इथे सुद्धा लिहून दिलेली आहे. आता CD ची लेंथ काढणे एकदम इझी झालेले आहे, कारण की वी नो ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच ही जी साइड आहे CD ही कॉन्ग्रुएंट आहे AO बरोबर, कारण की या दोन्ही आहेत विड्थ ऑफ द रेक्टँगल, म्हणजे AO आणि CD या आयताची लांबी आहे. ओके, त्यामुळे समोरासमोरील साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. त्यामुळे इथे म्हणूया वी नो opposite sides of a rectangle are congruent. Therefore, AO is equal to CD. याला म्हणता येईल प्रॉपर्टी ऑफ अ रेक्टँगल. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीमध्ये आपण काय शिकलेलो आहोत, समोरासमोरील साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात. जशी CA इज इक्वल टू DO आपण दाखवली, तशीच CD इज इक्वल टू AO आहे. ओके, जर का AO 4 रूट 6 सेंटीमीटर असेल तर CD सुद्धा तेवढीच असणार आहे. त्यामुळे इथे म्हणू देअरफॉर CD इज इक्वल टू 4 रूट 6 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं. फाइंड द लेंथ ऑफ द सेगमेंट CD इफ द रेडी ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. ओके, त्याप्रमाणे CD ची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, तसेच इथे आपण म्हणूया द लेंथ ऑफ द सेगमेंट CD इज 4 रूट 6 सेंटीमीटर. ओके, अगदी इझी सोल्युशन होतं. फक्त यामध्ये वर्किंग भरपूर होतं, त्यामुळे जमलिंग काही करून घेऊ नका. 2-3 वेळा तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघूनच क्वेश्चनचं सोल्युशन करा. त्यानंतर इझी टॅग जी आपण इथं वापरलेली आहे सोल्युशनसाठी ती तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. त्यानंतर मात्र तुम्ही स्वतःहून या क्वेश्चनचं सोल्युशन करायला काहीच हरकत नाही. ओके, पण साधारण 2-3 वेळा हा व्हिडिओ प्रॉपरली बघा, म्हणजे काय काय स्टेप आपण इथं उचललेल्या आहेत प्रूव्ह करण्यासाठी ते तुम्हाला लक्षात येईल. पहिल्यांदा आपण काय केलं तर हे सर्व अँगल 90 डिग्रीचे आहेत हे दाखवले. यावरून हा जो क्वाड्रिलेटरल आहे तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह केलं. त्यामुळे रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून आपण समोरासमोरील साइड या कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं. त्यामुळे OD आपल्याला सहज फाइंड आउट करून घेता आली. त्याचप्रमाणे इथली BD ही जी रेडियस आहे ती माहित होती 6 सेंटीमीटर. त्यामुळे 6 - 4 करून आपण BO सुद्धा काढला. BO काढल्यानंतर इथला अँगल सुद्धा 90 डिग्रीचा आहे हे सुद्धा माहित होतं. आणि याचबरोबर या दोन्ही रेडियस एकमेकांना कनेक्ट आहेत हे सुद्धा माहित होतं ऍज पर द प्रॉपर्टी ऑफ द एक्सप्लेनेटरी टच सर्कल. त्यामुळे AE प्लस EB करून आपण 4 + 6 करून AB ची लेंथ सुद्धा फाइंड आउट केली. त्यामुळे इथं हायपोटेन्यूजची लेंथ आपल्याला मिळाली 10 सेंटीमीटर. यावेळेस इथली साइड सुद्धा मिळाली. यावरून पायथागोरस थेरमचा यूज करून आपण AO सुद्धा फाइंड आउट केले. आणि AO इज इक्वल टू CD आहे हे माहित होतं, कारण की रेक्टँगल्स प्रॉपर्टी विड्थ ऑफ द रेक्टँगल आर द सेम. त्यामुळे इथली जी लेंथ मिळाली AO 4 रूट 6 सेंटीमीटर, तेवढीच लेंथ CD ची मिळाली आपल्याला 4 रूट 6 सेंटीमीटर. फक्त 2-3 वेळा तरी हा व्हिडिओ बघून तुम्ही याचं सोल्युशन पहा, म्हणजे अर्धा मार्क सुद्धा तुमचा जाणार नाही. ओके, चला तर स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटूया प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये.